IPL म्हटलं की भारतात जिव्हाळ्याचा विषय, ज्यामध्ये रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी जीव की प्राण. सध्या IPLची दमदार सुरुवात झाली आहे. नेहमीची IPLच्या पॉइंट टेबलमध्ये सर्वात खाली राहणारी टीम RCB आज दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर राजस्थान रॉयल पहिल्या क्रमांकावर. मुंबई इंडियन्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईने अनेक वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय. मुंबई पहिली मॅच ही नेहमीच हरते, पण या सीझनमध्ये मुंबईने 224 धावा करत KKRचा पराभव केला. मात्र धोनी खेळायला नसल्याने चेन्नई सुपर किंग्सची हालत खराब झाली. धोनी नसल्याने CSK नेट रन रेट मध्ये -4 वर पोहोचली. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल, MS धोनी का नाही? IPL 2026 पूर्वी CSKचा दिग्गज खेळाडू MS धोनीला दुखापत झाल्यानं तो 2 आठवडे खेळणार नाहीये. धोनीनं ही माहिती देताच त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली. मात्र आता धोनीच्या फॅन्ससाठी अजून एक वाईट बातमी आहे. महेंद्रसिंग धोनी हा जवळपास महिनाभर IPL 2026च्या सामन्यांमधून बाहेर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता CSKचं काय होणार असा सवाल चाहत्यांना पडलाय. कारण पहिल्याच सामन्यात MS धोनी नसल्यानं CSKला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. CSK कडे संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, सरफराज खान, आयुष म्हात्रे असे नव्या दमाचे खेळाडू आहेत. संजूने तर T20 विश्वचषक जिंकवण्यात मोठी भूमिका निभावली होती. मात्र CSKचा पहिला सामना राजस्थान रॉयल सोबत झाला. राजस्थान रॉयलनं पहिल्यांदा गोलंदाजी घेत CSKला फलंदाजी दिली. मात्र 6 धावा करत संजू सॅमसन बाद झाला. ऋतुराज गायकवाडनं 6 धावा केल्या. आयुष म्हात्रे तर 0 वरच आउट झाला. CSKच्या एकट्या जेमी ओव्हरटनने 43 धावा केल्या आणि टीम 127 धावा करू शकली. या ठिकाणी MS धोनीची मोठी कमतरता जाणवली. पण धोनी नाही म्हणजे CSK नाही का? फक्त एकटा धोनी नसल्यानं CSK संघाला 150 धावाही काढता आल्या नाही. त्यामुळे धोनी नाही म्हणजे CSK काही नाही का, असा सवाल अनेकांना पडलाय. धोनी हा शेवटचा सीझन खेळणार असल्याची माहिती आहे. यानंतर तो IPL मधून देखील आपली निवृत्ती जाहीर करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे धोनीनं निवृत्ती जाहीर केली तर CSK संघाची काहीच व्हॅल्यू राहणार नाही का? CSKचा कॅप्टन कोण होईल आणि CSK ट्रॉफी जिंकू शकेल का, असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. राजस्थान रॉयल सारख्या संघानं CSKला 127 धावांवर रोखून केवळ 12 ओव्हरमध्ये 128 धावा करत मोठा पराभव केला. त्यामुळे आता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स असा हाय व्होल्टेज सामना 23 एप्रिल रोजी होणार आहे. या सामन्यात MS धोनी खेळणार नसल्याची माहिती आहे. धोनी एप्रिलच्या शेवटच्या सामन्यात येण्याची शक्यता आहे. IPLच्या सर्व सामन्यात क्रिकेट प्रेमींना केवळ CSK वर्सेस मुंबई हा सामना पाहण्यात जास्त रस असतो. एकीकडे रोहित शर्मा तर दुसरीकडे MS धोनी एकमेकांविरोधात मैदानात उतरतात. धोनी खेळायला सर्वात शेवटी जरी येत असला तरी तो संघाचं नीट नियोजन करतो आणि CSK मुंबईला देखील घाम फोडते. पण यावेळी मुंबई समोर चेन्नई धावांचा डोंगर उभा करणार की केवळ 100 धावांच्या आतच गार होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबईसह इतर संघ कॅप्टन बदलला तरी देखील उत्तम पद्धतीने खेळतात. पण चेन्नईचा कॅप्टन बदलला किंवा धोनी नसला तर संघाला हवी तशी कामगिरी का करता येत नाही. जेव्हा जेव्हा CSKनं कॅप्टन बदललाय तेव्हा CSKला पराभवाचा सामना करावा लागलाय. पण असं का होतं? चेन्नईला फक्त धोनीच मॅनेज करू शकतो का? तर आतापर्यंतची परिस्थिती पाहिली तर हो, धोनीशिवाय CSK काहीच नाही असं दिसतं. मात्र धोनीशिवाय देखील CSK चांगली कामगिरी करू शकतं. पण धोनीच्याच नेतृत्वात एखादा चांगला कॅप्टन निवडावा लागेल. धोनीच्या नेतृत्वात चांगला कॅप्टन तयार झाला तरच चेन्नई चांगली कामगिरी करू शकते. सध्या धोनी नसल्यानं 2026चा हंगाम कोण जिंकेल, MI की RCB असा प्रश्न अनेकांना पडलाय. तर सध्याची परिस्थिती पाहता चेन्नई तर चांगली कामगिरी करताना दिसत नाही. धोनी नसल्यानं चेन्नई टॉप 5 मध्ये देखील असते की नाही अशी परिस्थिती आहे. सध्या मुंबई आणि RCBची दमदार कामगिरी पाहायला मिळते. RCB सध्या पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. RCBनं हायेस्ट स्कोर 203 आणि मुंबईनं हायेस्ट स्कोर 224 केले आहेत. महत्त्वाचं म्हणजे RCBने 203 धावा केवळ 16 ओव्हरमध्येच केल्या. त्यामुळे यंदाचा हाय व्होल्टेज ड्रामा RCB वर्सेस मुंबई यांच्यात होण्याची शक्यता आहे. मात्र क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. एखादा नवीन संघच ट्रॉफी नेऊ शकतो. मात्र अनेक वर्षानंतर मुंबईने पहिला सामना जिंकलाय, कारण मुंबई पहिला सामना नेहमीच हरते. त्यामुळे यंदा मुंबईची कामगिरी कशी राहणार, मुंबई ट्रॉफी नेणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं? कोणता संघ IPL 2026च्या हंगामात चांगली कामगिरी करेल? कोणता संघ फायनलमध्ये जाऊन ट्रॉफी आपल्या नावावर करेल? चेन्नई म्हणजेच धोनी आणि धोनी म्हणजेच चेन्नई आहे का? धोनीशिवाय चेन्नईची कल्पना होऊ शकत नाही का? कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.